प्रामुख्याने सगळेच मुद्दे सकाळी 9च्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किरीटजींनी उपस्थित केले. त्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई कोल्हापुरी चप्पलीने लढू नका. कोल्हापुरी चप्पल दाखवणं सोपं आहे, ईडीला फेस करणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. यावर बोला की कारखान्यामध्ये 98 कोटी ज्या कंपन्यांमधून आल्या त्या कंपन्या कुठे आहेत. त्या कंपन्यांनी ऑल द वे कलकत्त्यामधून सेनापती घोरपडेंच्या कारखान्यामध्ये कशी काय इन्व्हेस्टमेंट केली यावर तुम्ही बोला ना. त्यावर तुम्ही बोलतच नाही आहात. आणि त्यामुळे आज मला मुश्रीफ साहेबांना एक आवाहन करायचं आहे की पॅनिक होऊन काही होत नसतं, शांत डोक्याने काम करायचं असतं. आता तुम्ही आरोप करताय की कोल्हापूर जिल्ह्यातून पश्चिम महाराष्ट्रातून आम्ही भुईसपाट झालो, कोल्हापूर जिल्ह्यातून भुईसपाट झालो. पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही, सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 आमदार होते. ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आता 8 आमदार झाले. मुश्रीफ साहेब, सोलापूर जिल्ह्याचे दोन्ही खासदार हे BJPचे, कोल्हापूर जिल्ह्याचे त्यावेळेला युती होती, दोन्ही खासदार युतीचे. सातारा जिल्ह्यामध्ये 0 होतं BJP, 2 आमदार BJPचे. पुणे महानगरपालिका BJPची, पिंपरी चिंचवड महानगरपालिका BJPची, सोलापूर जिल्हा परिषद BJP, सांगली जिल्हा परिषद BJP. सांगली महानगरपालिकेमध्ये महापौर दगाफटक्याने गेला, परंतु स्थायी समिती पुन्हा एकदा परवा महापौर गेल्यानंतरही, आणि स्थायी समिती म्हणजे महानगरपालिका असते, तिजोरी जी केली त्याच्याकडे असते, ती स्थायी समिती पुन्हा BJPकडे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ZP आमच्याकडेच होती, पण हे 3 पक्ष नावाचं 56ला मुख्यमंत्री, 54ला उपमुख्यमंत्री आणि 44ला महसूल मंत्री आहे ना, त्याच्यातून कोल्हापूर जिल्ह्याची ZP गेली. आणि 14ला तुमचे 2 आणि काँग्रेसचा आवळा 0 होता. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे 10 पैकी 8 आमदार होते. मुस्लिम माशे आहे. त्यामुळे राजकारणामध्ये कोणी इंदिरा गांधींनी सुद्धा शेकी मिरवायची नसते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून धुवा झाल्यामुळे, कोल्हापूर जिल्ह्यातून धुवा झाल्यामुळे, चंद्रकांत पाटील राज्याध्यक्ष असल्यामुळे त्यांना हा पर्याय नाही माझ्यावर आरोप करून. आता हे मी परवाची एका प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हटलं आहे की हसन मुश्रीफ साहेबांना माझं नाव घेतल्याशिवाय झोप लागत नाही. ते कसेही असले तरी माझे मित्र आहेत, आणि त्यांच्या झोपेला एक गोळी न घेता माझं नाव पुरणार असेल तर त्यांच्या एका गोळीचे पैसे वाचवणं हे मित्र या नात्याने माझी जबाबदारी आहे. त्यामुळे माझं नाव घ्यायला त्यांना पूर्ण परवानगी आहे. माझ्याविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा करायला परवानगी आहे. ते काय PWD आणि 30,000 कोटीची कामं म्हणतात, त्या सगळ्याला परवानगी आहे. त्याही बाबतीत मी म्हटलं आहे की जर हॅममध्ये भ्रष्टाचार होता तर गेले 18-19 महिने काय करत होता, झोपा काढत होतात. त्या हॅमचे सगळे रस्ते पूर्ण झाले, त्याची उद्घाटनं तुम्ही करताय. म्हणजे योजना माझी. नितीनजीने मला असं म्हटलं की दादा हॅम सक्सेस होत नाही. नितीनजी म्हटलं की माझ्याला सोडा तुम्ही, गर्व सांगत नाही, पण जागतिक स्तरावर मी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस केल्या आणि एकेका टेंडरला 10 जणांनी भरल्यानंतर अतिशय चांगल्या कॉन्ट्रॅक्टरना कामं मिळाली, कामं सुरू झाली, पूर्ण झाली. पण काढायचं ना, तुम्हाला काढा ना. उगाचच आपण जे म्हणतो तो गरजेल तो पडेल काय, तर कशासाठी गरजता आहे. 100 कोटी, 50 कोटी, अब्रू नुकसानी द्यावे, PWD, हॅम, सगळ्याला तुम्हाला परवानगी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं माझं नाव रोज घ्यायला, की जे नाव घेतल्यामुळे तुम्हाला शांत झोप लागते, तुमची तब्येत सध्या बरी नाही, त्याला माझी परवानगी आहे. माझा एकच मुद्दा आहे, तो असा आहे, कायद्याची लढाई कायद्याने लढा. कायद्याची लढाई लढताना गुद्द्यावर येऊ नका. खासदार भावना गवळींवर सुद्धा आरोप केले किरीट सोमय्यांनी, आणि भेट द्यायला गेले तर तिथल्या कार्यकर्त्यांनी काही दगडफेक वगैरे केली, पण त्यांच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. अनिल परबांच्या PAच्या प्रॉपर्ट्या पाहायला ते सांगली जिल्ह्यात गेले, मग ते पुण्यात आले, ते अनेक ठिकाणी गेले, पण त्याच्यावर बंदीची ऑर्डर निघाली नाही. ही जी हुकुमशाही चाललेली आहे की कसे येता बघू, कोल्हापुरी पायतान दाखवतो, अरे कशासाठी हे चाललं आहे. तुम्ही ईडीला उत्तर द्या की ह्या सगळ्या 98 कोटीच्या फेक एंट्री कुठून आल्या. त्याची अजूनही बॅलन्स शीटला देणे नावाची अमाऊंट कशी काय दिसते आहे, ती कशी काय दिली जाणार आहे. गडिंग्लज कारखान्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी असं म्हटलं आज की ही बातमी चुकीची आहे, ती बातमी अडचण नाही ना.
आजही गडिंग्लज म्हणजे ज्याला नलावड्यांचा कारखाना म्हणतात त्या कारखान्याच्या बाबतीत किरीट सोमय्या यांनी जी माहिती दिली ती माहिती चुकीची आहे असं तुम्ही सांगा. इन्कम टॅक्सची दाढ पडली, हजारो लोक घराच्या बाहेर कागदला आणून बसवले, इन्कम टॅक्सच्या ऑफिसरना कागद घेऊन पुण्याला पळून यावं लागलं. आता किरीट सोमय्या येणार, 25,000 लोक येणार, 30,000 लोक येणार. कायद्याची लढाई कायद्याने लढा. कालच्या कारवाईबद्दल बोलला. सकाळी संजय राऊत प्रेस कॉन्फरन्स त्यांचं म्हणणं होतं की कालची जी कारवाई झाली त्याच्याबद्दल मुख्यमंत्री कार्यालयाला माहीत नव्हतं आणि मुख्यमंत्री कार्यालयाने कुठले आदेश दिले नाही. गृहमंत्रालयाने ही काही कारवाई केली. काय म्हणणं आहे या दोघांमध्ये संवाद नाही तर इतकी मोठी कारवाई करताना त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मुख्यमंत्री कार्यालयाला कुठेच सांगितले. आज मला एक फार मोठे पत्रकार पुण्याच्या बाहेरून भेटायला आले होते. ते मला म्हणाले की आमच्या रिसर्च डिपार्टमेंटकडे सगळेच जण बोलतात ते सेव्ह असतं, तुमचं मात्र आम्ही खूप काळजीपूर्वक सेव्ह करतो. मला वारंवार सरकार आल्या आल्या तुम्ही एक वाक्य म्हटलेलं सेव्ह केलेलं वारंवार बघून ऐकावं असं वाटतं. ते वाक्य असं होतं की माननीय उद्धवजी, गृहमंत्रीपद किमान राष्ट्रवादीकडे देऊ नका, हे माझं वाक्य होतं. हे तुमच्या घराला कॅमेरे लावतील. त्यामुळे जो सगळा चालला आहे ना पैशाचा नाच, तो सगळा जो आहे तो गृह खात्याच्या माध्यमातून प्रामुख्याने चालला आहे. मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही तुमचं हे सगळं पत्रकार म्हणून कार्ड बाजूला ठेवा आणि 4 पोलीस अधिकाऱ्यांना भेटा नव्याने आलेल्या आणि त्यांना म्हणा की आजूबाजूला बघून कोणी नाही आहे तर सांगा. तर ते सांगतील काय रेट चाललेला आहे. तो झाला व्यवहार. पण बाकी जे चाललं आहे ना आता हे काय, हे कशाचं लक्षण आहे? हां, म्हणजे राणेंच्या वेळेलासुद्धा महाडला ते एखादं स्टेटमेंट करतात, नाशिकला केस दाखल होते, नाशिकचे पोलीस फौजफाटा घेऊन निघाले, रत्नागिरी, संगमेश्वर, महाड 2 मिनिटात जामीन झाला. गेल्या 19-20 महिन्यामध्ये कोर्टामध्ये फटके खाण्याची सरकारला सवय झाली. नाही, विशेषतः आत्ता कालच्या घटनेमध्ये उद्धवजींचं किंवा शिवसेनेचं काय म्हणणं आहे की आम्हाला माहितीच नव्हतं. त्यामुळे हे सगळं गृह खातं कामाला लावून चाललेले विषय आहेत. माझं असं म्हणणं आहे की आता मंत्रिमंडळामध्ये जर 1/4 मंत्री असे झाले की ज्याच्यामधले मेजर तर राष्ट्रपतीचेच आहेत. आणि त्यामुळे मुश्रीफ साहेबांनी पहिला आरोप त्यांनी केला त्याच्यातूनच ते अजून सावरायचे आहेत. त्याची अजून त्यांनी उत्तर दिली नाही. 2700 पाणी निवेदन दिलेलं आहे. दुसऱ्या आरोपाच्या बाबतीमध्ये काही संदर्भ चुकले असतील तर त्यावर ते बोलत आहेत. मूळ गाभ्यावर बोला ना की त्याही कारखान्यामध्ये पैसे कुठून आले, त्या कंपन्या कुठल्या, याच्यावर बोला. तिसरा आरोप तो खूपच मोठा आहे. पुढच्या आठवड्यात किरीट सोमय्या ओपन करणार आहेत. त्यामुळे माझ्या अंबाबाईला साकडं आहे की बा हे आरोप बिरूप कळले, पण मुश्रीफांची तब्येत ठणठणीत झाली पाहिजे. त्यांनी विचलित होता कामा नये, त्यांनी पॅनिक होता कामा नये, पॅनिक होऊन काहीतरी ॲक्शन घेता कामा नये. त्या ॲक्शनमधून हजारो लोक रस्त्यावर उतरायची, दगडं मारायची. मला सांगा की कोल्हापूर जिल्ह्याच्या कलेक्टरला आणि SP सॉरी मला जेवढे पवारसाहेब माहिती आहेत, मी जरी त्यांच्यावर टीका टिप्पणी करत असलो ती मेरिटवर करतो. मी कधी शब्द चुकलो नाही. मला जेवढे पवारसाहेब माहिती आहेत तेवढे पवारसाहेब अशा प्रकारच्या कुठल्याही गोष्टीला पाठीशी घालणार नाहीत. त्यांनी मुश्रीफांच्या भेटीमध्ये मुश्रीफांना हे सांगितलं असेल की ऑन पेपर दिसतं आहे की तुम्ही कलकत्त्याहून एंट्री आणलेल्या आहेत आणि याच्यात मी काही करू शकत नाहीत. म्हणूनच मुश्रीफांची तब्येत बिघडली असेल की आता पवारच आपल्या पाठीशी राहणार असेल तर काय. पण पवारसाहेब अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींच्या मागे उभे राहणार नाहीत. पवारसाहेबांनी खूप मोठं राजकारण केलं, पण त्या राजकारणामध्ये अशा ज्याला आपण म्हणू की चिल्लर विषयात ते कधी पडले नाहीत. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे जावई रडारवर आहेत की असा प्रश्न निर्माण होतोय. कारण मध्यंतरी अनिल देशमुखांचे जावई असतील, एकनाथ खडसेचे जावई, त्यानंतर नवाब मलिकांचे जावई आणि आता हसन मुश्रीफांचे जावई, तर हे जावई रडारवर आहेत की काय भाजपचे, असं प्रश्न वाटते. आमच्या रडारवर अन्याय आहे, आमच्या रडारवर भ्रष्टाचार आहे, आमच्या रडारवर महिलांना त्रास देणं आहे. तर योगाने जाऊयात, त्याला तर काय करू. आणि त्यामुळे म्हटलं की आमच्या रडारवर राष्ट्रवादी आणि शिवसेना आहे असं वाटत असेल तर येत्या 2-3 दिवसामध्ये 2 मोठ्या काँग्रेसच्या मंत्र्यांचे सुद्धा विषय बाहेर येतात. 27 तारखेला उद्धव ठाकरे
रश्मी ठाकरे यांची संबंधित एका जमिनीची पाहणी करणार हे पण आले, तर त्यांच्याविषयीचा काही घोटाळा बाहेर येतो का उद्धव ठाकरे यांच्याविषयी? पुन्हा एकदा शिवसेनाच होतं ना, 2 काँग्रेसशी करूया ना. दादा तुम्ही म्हणता आता शिवसेनेने म्हणलं की सीएमना माहित नाही, काल अजितदादा म्हणले की मला काहीच माहित नाही, तुम्ही स्वतः म्हणले की पवार साहेबांशी किरकोळ गोष्टीत लक्ष घालत नाही. मग हे कालचं सगळं हा एवढा ड्रामा नेमका कोणी घडून आणला? शोधण्याचा विषय, पत्रकारांचं काम काय? ते आम्ही शोधू, पण तुम्हाला तुम्ही शोध लागला की मला सांगा. कारण तुम्ही या पद्धतीने सगळं नाही, मी सांगू तुम्हाला, ह्या सरकारमध्ये पैसे खाण्याव्यतिरिक्त कोणालाच काही कळत नाही. पैसे खाताना सुद्धा म्हणजे दरोडा घालतात ना, ते कौशल्य वापरतात ना, त्यामुळे खूप काळ सापडत नाही. ते पैसे खाण्याचं सुद्धा स्किल यांच्याकडे नाही. आणि त्यामुळे एखादी गोष्ट करायची असेल तर ती कशी वेलप्रूफ करायची, ही कोर्टात चॅलेंज होणार आहे, कोर्ट हाणणार आहे, याची कोणाला काळजी नाही. आणि बेभरोसे हे सरकार चाललेलं आहे. मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पत्रकारांना आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राला, मी कुठलीही ॲम्बिशन नसणारा सामाजिक कार्यकर्ता आहे. मी आता चिंतित आहे की सगळ्या सिस्टीम्स गेल्या 19 महिन्यामध्ये, पोलीस डिपार्टमेंट, अरे तुमचे कमिशनरच बेपत्ता आहेत, तुमचे डझनभर अधिकारी जेलमध्ये आहेत, ज्या मुंबई पोलिसांबद्दल सगळ्या जगामध्ये वाहवा व्हायची, सगळ्या सिस्टीम तुम्ही मोडल्या. महसूल खात्यामध्ये सगळ्या आदिवासींच्या फाईल तुम्ही क्लिअर केल्या, की ज्या आदिवासींच्या फाईल पूर्ण 5 वर्षामध्ये आणि शेवटच्या 3 वर्षामध्ये माझ्याकडे महसुलानंतर एका फाईलीला मी हात लावला नव्हता. आदिवासी लँड ही नॉन आदिवासी माणसाला घेता येणार नाही. 500 फाईली होत्या, तर तुम्ही साफ केल्या. वा, मोठी एफिशियन्सी दाखवता तुम्ही. त्यामुळे सिस्टीम सगळ्या मोडण्याचं काम चाललं आहे. जे सिस्टीम मोडताना जी एक जे कॉर्डिनेशन पाहिजे, परिणाम काय होतील याची काळजी केली पाहिजे. जसं आता कालचंच उदाहरण आहे ना, की तुम्ही कसं काय एका भारतीय नागरिकाला, झेड सिक्युरिटी असणाऱ्याला, भावी माजी खासदाराला कसं काय रोखू शकता? मुंबईमध्ये गणपतीला जायचं नाही, घराच्या बाहेर पडायचं नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा मामला, तुम्ही त्यांना येऊ देत जयसिंगपूर पण येऊ द्यायला पाहिजे. म्हणजे डोकंच नाही. हाँ, कोऑर्डिनेशन की बात कही है, महाविकास आघाड़ी में अनबन है, जिसके कारण इस तरह की कार्रवाई आम आदमी, जैसे कि आप किरीट सुमैया को आम आदमी बोल रहे हैं और जेल सुरक्षा की बात कर रहे हैं, इनके ऊपर कार्रवाई हो रही है. क्या आपको लगता है कि महाविकास आघाड़ी में अनबन है, टकराव है, इसके चलते इस प्रकार की कार्रवाई हो रही है? मैंने ये बार बार कहा है कि महाविकास आघाड़ी में कोई कोऑर्डिनेशन नहीं, एक दूसरे का हिसाब किताब चुकता करने की. अभी मुश्रीफ जी पर कार्रवाई हुई तो हमारे बंटी पाटिल कुछ बोल ही नहीं रहे. वो तो कोल्हापुर जिले में रहते हैं ना, वो कुछ बोले नहीं अभी तक. तो एक दूसरे पर बीतने के बाद देखना, मज़ा देखना. जैसे शिवसेना ने कह दिया ना, ओन करना चाहिए कि होम मिनिस्ट्री राष्ट्रवादी के पास है, यानी क्या सरकार तो हमारी है, ओन करना चाहिए. ओन नहीं करेंगे, डिजोन करेंगे, रास्ते पर फेंक देंगे. फिर भी सरकार चल रही है. वो नसीब का मामला होता है. चल आरोप आहे की या सगळ्याच्या मागे मास्टरमाइंड चंद्रकांत पाटील आहे. ऑफर नाकारल्यामुळे अशा पद्धतीने माझ्यावरती आरोप केले जात आहेत. तसं मुश्रीफांना भाजपची ऑफर होती, ती नाकारल्यामुळे ते सगळं घडतंय असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, काही मुस्लिमांना ऑफर बिफर काही नव्हती, काही मुस्लिमांना ऑफर नव्हती. आणि एखाद्याला ऑफर दिली आणि त्याने नाकारली तर ती मेरिटवर नाकारतात त्यामुळे दोष, त्याला त्रास देण्याचं कल्चर आमचं नाही. त्यामुळे मुश्रीफांनी आता हा सगळा ड्रामा बंद करावा, की माझे हितचिंतक रस्त्यावर येणार, मग 4 जण यायचं आणि TV9ला बरोबर घ्यायचं आणि चप्पल दाखवायचं, हे बंद करा. कायद्याची लढाई कायद्याने लढा. आता ईडी TV9नेच दाखवलं का कायद्याची 4 जण होते. आता काल रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनला जाण्याचं काही कारण होतं का? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे ना, की आता रात्रीची वेळ आहे, महालक्ष्मी सकाळी येणार आहे, रात्रभर झोपणार का इथे पथारी टाकून का चपला टाकून? पण तुम्ही नाही विचारलं. त्यामुळे कायद्याची लढाई कायद्याने लढा. ईडीची नोटीस निघेल, कारण ती त्याच्यावर म्हणतील किंवा ईडी हे चालवतात, कारण ह्यांनी ॲडव्हान्समध्ये सांगितलं. आता माझी हुशारी आहे, माझं व्हिजन आहे, तर मला कळतं की ह्या स्टेप्स आहेत. आता काय होईल? आता नोटीस निघेल. नोटीस कशाने निघेल? की तुम्ही तुमची माहिती द्या ना, त्या मार्गाने चला, वकील लावा, मग एका क्षणाला अनिल देशमुखांसारखे गायब व्हा. अशा स्टेप्स असतात त्याच्यात. ईडीची इन्क्वायरी, माहिती देणं, मग गायब होणं, जावई बायको मुलांसहित गायब होणं.
तर त्या त्यांना पर्याय देत आहे, हां आता बघून पर्याय देत आहे का तुम्ही? मी त्यांना, माझे ते मित्र आहेत त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करतो आहे की तुमच्या 25-30 हजार लोकांनी आमच्या किरीट सोमयावर दगड जरी फेकला तर तुम्हाला खूप महागात पडेल. तर तो मार्ग नाही आहे. चांगला वकील लावणं, त्या कंपन्या शोधणं की ज्या अस्तित्वात नाही आहेत. हां, मी आत्ता सांगतो त्या कंपन्यांचं मूळ पुण्यात आहे. हां, केव्हा तरी ये मिळतं ते सांगतो आणि ते ईडीवाले ओपन करतील. तर तो मार्ग आहे, हा मार्ग आहे. दादा, हसन मुश्रीफांनी आरोप केला की यामागे सगळं मास्टर माइंड करून टाळता आला असतं, एवढा काय? ड्रामा खडा झालाच नसता. काय कालचं प्रकरण हाताळताना सरकार कुठेतरी कमी पडलंय. नोटीस नसती दिली तर हा विषय झाला नसता. माझं म्हणणं काय आहे की नोटीस देताना त्या नोटीसमधला कंटेंट जरी नीट पाहिजे ना. कंटेंट काय, तुमच्या जीवाला धोका आहे. अरे म्हणजे याला पोलीस स्टेशन सांगते तुमच्या जीवाला धोका आहे, म्हणजे तुम्ही करता काय? तुमचं काय काम आहे? कशाला एवढी फौज आहे महाराष्ट्रामध्ये? हे धोका आहे, धोका आहे, धोका आहे म्हणून तुम्ही मला प्रोटेक्शन द्या ना. प्रोटेक्शनमध्ये फिरवा, त्यांना नोटिसेस द्या. रस्त्यावर याल तर बघा म्हणून 144 कलम आहे. दादा, तुम्ही यावेळी सांगितलं आता की त्यांना मुस्लिम पक्षाची मला ऑफर होती, मी गेलो नाही म्हणून माझ्यावर हे आरोप होता. दुसरीकडे किरीट सोमय्यांनी यापूर्वी जसं राणेंवरती आरोप केले, ते भाजपमध्ये आले, त्याचे आरोप पूर्ण बंद झाले. म्हणजे असा काय प्रकार आहे का की भाजपमध्ये आला पावन झाला, असं काय होतं का? नाही, आज सकाळी किरीट सोमय्यांनी खूपच सुंदर प्रेस कॉन्फरन्स घेतली. म्हणजे आहेत तर ते ब्रिलियंट. त्याने राणेंवर केलेल्या आरोपाची सुद्धा माहिती दिली की आता ॲक्शन स्टेट गव्हर्नमेंटने घ्यायची ती त्यांनी घ्यावी, हिंमत घ्यावी. आमचं काय म्हणणं नाही, आम्ही त्या ॲक्शनला विरोध करणार नाही. याचं कारण जर ते खरं असेल, आमचं असं झुंडशाही नाही ना, खरं असेल तर खरं असेल. तर आम्ही कोणाला काही सोडलं बिडलं नाही आहे. अजित पवारांवरच्या सुद्धा सिंचनाच्या केसेस सगळ्या चालू आहेत. हां, तर काही कोणाला सोडलेलं नाही, तुम्ही काय काळजी करू. तर संजय राऊत हे म्हणाले की जर का किरीट सोमय्यांना हसन मुश्रीफ- आरोप आहे की या सगळं एक एक करून विचारू. हा, तुम्ही बोला. नैतिकता का सब्जेक्ट आता था बार बार. हमने कई बार देखा है कि राजनीतिक दल जब आरोप होते थे तब नैतिकता की दृष्टि से इस्तीफा देते थे, पद से निकल जाते थे. ऐसा यहाँ पे नहीं दिखाई दे रहा है. नहीं, जैसे नारायण राणे की बात हो या बाकी महाविकास आघाड़ी के नेता है उनके ऊपर के आरोप हो, क्या आपको लगता है नैतिकता का स्तर कहाँ पे है महाराष्ट्र की राजनीति का? उस पर बोलने इतना मैं बड़ा नहीं हूँ, नैतिकता वगैरह सारे विषय पर. लेकिन एक सामान्य व्यक्ति के रूप में मैं कहूँगा कि सामान्य व्यक्ति दुखी है कि क्या चल रहा है. यदि आप स्वयं होकर मान्य करते हैं कि मेरे किसी महिला के साथ 15 साल संबंध है या थे, मुझसे उनको 2 बच्चे हुए, ये मान्य करने के बाद भी महाराष्ट्र के कैबिनेट मिनिस्टर पद पर रहना, ये महाराष्ट्र का इतिहास नहीं है. लेकिन इसका अर्थ नैतिकता का पतन होना, ये कहने इतना मैं बड़ा नहीं हुआ. दादा, महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही असं आपण म्हणता. असं असताना अशी काय जादू आहे की सरकार अशा पद्धतीने चालू आहे, टिकतंय, पुढे जात आहे? मी शोधतोय, थोडा शोध लागला आहे, पण तो एवढा ओपनली सांगण्यासारखा नाही. दादा, हसन मुश्रीफांनी आरोप केले की या सगळ्या मागं मास्टर माइंड चंद्रकांत पाटील आहे. मी काल कुठेतरी गणपती विसर्जनाच्या वेळेला तुम्ही भेटल्यानंतर म्हटलं, एका गिरणी कामगाराच्या घरात जन्माला आलेला चंद्रकांत पाटील केवढा मोठा झाला की तो एखाद्या घटनेचा मास्टर माइंड असतो. त्याला 3 पक्ष आमच्याकडे या असं म्हणतात. त्याला नागालँडचं राज्यपाल केलं जातं, त्याला केंद्रात मंत्री पाठवलं जातं, मध्येच कोणीतरी तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार म्हणतो. मला खूप बरं वाटलं की बा एका गिरणी कामगार, आणि ही भारतीय डेमोक्रेसी आहे. एका गिरणी कामगाराच्या घरात असणारा माणूस मास्टर माइंड होऊ शकतो, केंद्रीय मंत्री होऊ शकतो, नागालँडचा राज्यपाल होऊ शकतो. तर याला लागून संजय राऊतांचा असा आरोप आहे की किरीट सोमय्यांनी चंद्रावर जावा, मंगळावर जावा, आमची जागा जमिनी शोधायला आम्ही खंबीर आहोत, घाबरत नाही आम्ही. कोण म्हणाला? संजय राऊत आता पत्रकार परिषदेमध्ये म्हणले किरीट सोमय्या यांना पाठवत म्हणजे मास्टर माइंड तुम्हाला सांगितलंय. ते कोणाला घाबरत नाही आहेत. एक स्टेज अशी येईल की या भूतलावर पळायला जागा नाही राहील. मला टप्प्याटप्प्याने बोलू द्या. संजय राऊत असंही म्हणाले की जर का किरीट सोमय्यांकडे एवढेच खरं पुरावे आहे तर तपास यंत्रणाकडे का जात नाही, ड्रामा का करतात? ड्रामाचा काय संबंध? ही प्रोसिजर, ती मगापासून मुश्रीफाला मी प्रोसिजर समजावून सांगतो. म्हणजे समजा गायब होण्यापर्यंत प्रोसिजर सांगितली. ही प्रोसिजर आहे की तुम्हाला कन्सर्न पोलीस स्टेशनमध्ये, कोल्हापूरमध्ये पण नाही, कन्सर्न पोलीस स्टेशन, कागल पण नाही माझं मत आहे, मी सकाळी किरीट सोमय्याला क्लिअर केलं, मुरगुड कन्सर्न पोलीस स्टेशनला तुम्हाला कंप्लेंट करायला लागते.
8 दिवस वाट पाहायला लागते की यांनी FIR दाखल केला की नाही, मग कोर्टात जायला लागतं. तुम्ही आठवा ना अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये. अनिल देशमुखांच्या बाबतीमध्ये जयश्री पाटलांनी कंप्लेंट दाखल केली, FIR दाखल करावं म्हणून. FIR दाखल झाल्यामध्ये हायकोर्टात गेल्या. हायकोर्टाने ठोकलं सरकारला आणि CBI लावली. आठवलं ना तुम्हाला. आता सेम केस 2 रिट पिटिशन चालू आहेत अजित पवार आणि अनिल परबांवर, की त्यांच्या विषयामध्ये सुद्धा कंप्लेंट नॉन झाली, FIR दाखल होत नाही. एक दिवशी कोर्ट ऑर्डर ठोकणार आहे की CBI लावा. दादा असं आहे की भाजपमध्ये जे असा गट कार्यरत आहे ते किरीट सोमय्यांना विरोध करण्यासाठी अशी पण दत्तकाळाबाबत चर्चा आहे. किरीट सोमय्यानं झेड दिली की हो, आणि काय करायचं. तरी परंतु एक गट असा आहे झेड दिली. रात्री 11 वाजता लोणावळा स्टेशनवर 200 जणं, पुणे स्टेशनवर 200 जणं, पहाटे 3ला सातारा स्टेशनवर 100 जणं, कराडला याची स्थानबद्ध. हे कशाचं लक्ष आहे? त्यांच्यावरच्या प्रेमाचंच आहे. 2-3 दिवसामध्ये चर्चा चालू आहे. हां, किरीट सोमैया जी मुझे जाने के लिए रोका, ऐसा है. अभी बहुत अच्छा प्रश्न आपने उपस्थित किया, जो इन्होंने उपस्थित किया कि प्रोसीजर ये है कि मुरगुड पुलिस स्टेशन पे कंप्लेंट लॉन्च करना है. ये जाने नहीं देते. हर बार ये निकालेंगे नोटिस कि आपके जान को खतरा है, जान को खतरा है. ये कुछ नहीं करेंगे. तो फिर कोर्ट में ये कहना पड़ेगा कि मुझे कंप्लेंट कोर्ट में दाखिल करने के लिए परमिशन दो. दिस इज द प्रोसीजर. तो ही विल गो इन द कोर्ट, आस्क कोर्ट आइदर गिव परमिशन टू गो टू मुरगुड पुलिस स्टेशन, और आप हाईकोर्ट में कंप्लेंट लॉन्च करके मुरगुड में भेजिए. व्हाट पॉइंट. याच्यावरती केंद्रीय यांच्याशी काही आपली चर्चा झाली का की हा सगळा प्रकार केंद्रीय पातळीवरती आपण काही सांगितलं का की JP नड्डा वगैरे या लोकांनी? आमच्याकडे कम्युनिकेशनची खूप स्ट्रॉंग सिस्टीम आहे. हां, म्हणजे केवळ 11:30ला प्रेस कॉन्फरन्स आणि कार्यक्रमाची मालिका आणि एक खूप मोठा माणूस काही इनपुट देणारा यायला होता म्हणून मी खरं म्हणजे उठून आवरून बसलो. तर रात्रभर जागा आहे मी. कंटिन्युअस लोणावळ्याला पोचले का, पुण्याला पोचले का, साताऱ्याला पोचले का, कराडला पोचले का, अटक झाली का, किरीट सोमय्याशी बोलणं, तसंच दिल्लीशी सुद्धा अपडेटिंग म्हणून ते सगळं नीट चालू. चला. 100 कोटीचा दावा ठोकला. हां, 100 होते. कोणी अडवले, कोणी ते सांगून कशाला करता. माझं म्हणणं तेच आहे की गरजेल तो पडेल का. त्यांनी त्या माझ्या केसेस बिसेसवर घालून पहिलं वकील चांगला नेमावा. त्या ज्या फेक कंपन्या आहेत की ज्यांच्यातून 98 कोटीची अमाऊंट आली त्याचं क्लॅरिफिकेशन द्यावं. बरोबर ना. कारण हे बघा, ते काय म्हणतात की इन्कम टॅक्सची माझ्यावर धाड पडली आणि सगळं क्लिअर झालं आहे. इन्कम टॅक्सची धाड पडली त्याचं क्लिअर काय झालं नाही, त्याचा रिपोर्ट यायचं पण बाजूला ठेवू शकतो. हा ईडीचा मामला आहे, हा मनी लॉन्ड्रिंगचा विषय आहे. दिस इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ CBI, नॉट इन्कम टॅक्स. इट्स ओनली अँड ओनली सब्जेक्ट ऑफ ED. दिस इज कॉल्ड मनी लॉन्ड्रिंग, की तुम्ही कॅश एखाद्या कंपनीला देता आणि त्यांच्याकडून चेक घेता. लक्षात आलं. बघा, तुम्हाला करण्यासाठी मी सांगतो ते नॉलेज उपयोगी पडेल. तर कॅश देता आणि चेक घेता. तर ती चेक देणारी कंपनी ही तेवढी स्ट्रॉंग तरी असायला लागते. ती ह्या प्रकरणामध्ये डबा कंपन्या आहेत. आता त्या डबा कंपन्यांना ह्यांना प्रूव्ह करायला लागेल मुश्रीफ साहेबांना की ह्या डबा कंपन्या नाहीत, मला 98 कोटी देण्या इतक्या 1000 कोटीचे टर्नओव्हर असणाऱ्या कंपन्या आहेत. तर त्या कंपन्या आता त्यांच्या ॲड्रेसवरून सुद्धा गायब आहेत. यू गॉट द पॉईंट. तर आता मुश्रीफांना माझा मित्र म्हणून सल्ला काय आहे की आम्ही त्या जिल्ह्यातून भुईसपाट झालो की नाही झालो, पुन्हा आम्ही येणार नाही येणार. मग आता म्हटलं म्हणजे सोलापुरात आमच्या आडे सगळं बाजूला ठेवू. आता तुम्ही तुमचं बघा की तुम्हाला आता EDला याचं क्लॅरिफिकेशन द्यावं लागेल की ही अमाऊंट कुठून आणली. नलावडे कारखान्यामध्ये, अप्पासाहेबांच्या कारखान्यामध्ये सुद्धा ह्या एंट्री कुठून आल्या. समजा गडिंग्लजच्या कारखान्याचा तुमचा संबंध नाही ना, तुम्ही किमान ह्या प्रायव्हेट कारखान्याची ओनरशिप घेता की नाही. प्रायव्हेट कारखान्यापुरतं बोला की एंट्री कुठून आल्या. इकडच्या एंट्री आहेत ना, ते ब्रिक्सचा चेअरमन कोण आहे तो बघेल. तर त्यात माहिती अशी की ब्रिक्सचा चेअरमन वगैरे त्यांचे संबंधित आहेत, त्यांना माहिती आहे. एक मागणी करून मी बोलणं संपवतो, ती अशी की ह्या सगळ्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये काही सामान्य माणसं कोल्हापूर जिल्ह्यातली होती, ज्यातला एक जण गेला, 3 जण उरले. पोलिसांनी त्यांना प्रोटेक्शन दिलं पाहिजे. ज्यांच्या माध्यमातून हे मनी लॉन्ड्रिंग झालं ती खूप सामान्य माणसं. त्यातला एक गेला सिनेमा सैल, इस पर भी स्टोरी बनाओ.
त्यातले 3 जे आहेत त्यांना कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे. यू गॉट अ पॉईंट? राज्यसभेची राजीव सातव. हां. आणि दुसरं म्हणजे हो. अमेनिटी स्पेस बाबत तुम्ही 2 दिवसात उलगडा करणार होता, त्याबाबत नेमकं काय आहे? कारण की राष्ट्रपतींनी देखील आवाहन केलेलं आहे की तुम्ही उलगडा करून टाका. असं आहे की तुम्हा पत्रकारांना पण ती माहिती आहे, जी आम्ही आता लेख काही तयार होतात आर्टिकल्स, त्या फॉर्मॅटमध्ये देतो आहोत की एकूण समजा 500 इम्युनिटी स्पेस होत्या, त्यातल्या मुळात 125 उरल्या. उदाहरण पुढं 500 धरून बसाल. 375 ऑलरेडी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने घेतल्या आहेत. त्या घेतल्यानंतर त्याचं जे काही लीज अमाऊंट ठरली आहे ती पण दिलेली नाही आहे. त्या काळात मग कुठे, आता तर ह्या नवीन धोरणामध्ये ऑप्शन आहे, लिलाव आहे, की ज्या लिलावामध्ये मी म्हटल्याप्रमाणे वंदनाताई पण घेऊ शकतात. त्यावेळेला तर लिलाव पण नाही केली, तुम्ही देत सुटलात. त्या सगळ्या जागांची एकदा चौकशी करा की त्या जागावर अमेनिटी स्पेस बांधली गेली का आणि त्याची लीज अमाऊंट, असं इतकी माझी क्लिअर कट मागणी आहे. ती माहिती तुम्हाला मिळेल. पण आम्ही एक 4-5 लेख ह्याच्यावर तयार करतो की त्याच्यामध्ये सगळी माहिती येईल की अम्युनिटी स्पेस म्हणजे काय. या सरकारने ती 15%ची कशी 5% केलेली आहे. जेथे महानगरपालिकेने बांधले तिथे निधी नसल्यामुळे कसं ते अर्धवट पडलेलं आहे, तिथे कसं अतिक्रमण झालेलं आहे, हे सगळं मांडतो. काय काळजी करू नका. राज्यसभेला भारतीय जनता पार्टी लढणार आणि मुंबईचे आमचे सरचिटणीस, जे आमचे महाराष्ट्र राज्याचे पण चिटणीस होते, संजय उपाध्याय, हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता मी स्वतः फॉर्म भरायला जाणार. एक शेवटचा प्रश्न, सोमय्या यांनी भाजपच्या ताब्यात असणाऱ्या कारखान्यांची सुद्धा चौकशी करावी. सोमय्यांना रोजगार द्यायला तुम्हाला ठेवलं नाही आहे ना, त्यामुळे तुम्ही पण काही काम करा. सोमय्या तुमच्या कारखान्याची चौकशी करतात, तुम्ही आमच्या कारखान्याची चौकशी करा. तुम्ही एक सोमय्या निर्माण करा. ओके, राज्यसभा के आपके कौन से मेंबर चुनाव के लिए मेंबर खड़े होंगे? बताया मैंने. संजय उपाध्याय, हिंदी में संजय उपाध्याय ये हमारा मुंबई का जनरल सेक्रेटरी है, स्टेट का सेक्रेटरी रहा है, बहुत दबंग और अच्छा कार्यकर्ता है. संजय उपाध्याय हमारे राज्यसभा के उम्मीदवार होंगे और 22 को लास्ट डे सुबह 11 बजे मैं उनका फॉर्म भरने के लिए जा रहा हूँ. करा करा तो करा. सगळ्या हॅमची करा, जलयुक्तची करा, ते 43 कोटी वृक्षाची करा. आम्ही कुठे नाही म्हटलं आहे. आम्ही झुंडशाही नाही करत. आम्ही असं म्हणतो इन्क्वायरी करा, आम्हाला दोषी ठरवा, आम्हाला फासावर लटकवा. कशी इन्क्वायरी करता बघतो, 25,000 लोक आणतो, पायतान, असलं नाही आम्ही करत.